मित्रांनो, मी यश. मी एका चांगल्या कंपनीत जॉब करतो आणि एक फ्लॅट घेऊन राहतो. माझ्या फ्लॅटमध्ये एक मित्र राहते, कारण आम्ही दोघेही एकाच कंपनीत आहोत. त्यामुळे आम्ही दोघे तिथे राहतो. माझे सर्व सुरळीत चालू होते. आता इथे काम करून मला 4 वर्ष झाले होते. आता मला माझ्या शहरात ट्रान्सफर करायचे होते. त्याचे प्रोसेस मी करत होतो, कारण आता फक्त 3 महिनेच बाकी होते. त्यामुळे मी त्या कामात लागलो होतो आणि एक दिवस मला माझ्या भावाचा फोन आला की वहिनीला 7वा महिना लागणार आहे, तरी होऊ शकते तर तू घरी ये, कारण घरी करणार कोणी नाही आहे. आई म्हातारी आहे आणि माझी वहिनी लठ्ठ आहे. ते लठ्ठ असल्यामुळे आणि तिला 7वा महिना पण आहे, म्हणून तिला कामे जास्त होत नाही. तू येशील तर मला थोडीफार मदत होईल. मी म्हणालो, मी प्रयत्न करतो. तसेच माझ्या वहिनीला छोटी बहीण नव्हती, एक मोठी बहीण होती. तिचे लग्न झाले होते, पण 3 वर्षाच्या अगोदर तिने घटस्फोट घेतला होता, कारण तिचा नवरा हा बरोबर नव्हता. त्यामुळे तिने घटस्फोट घेतला होता. वहिनी ठरवले की आता आपल्या मोठ्या बहिणीला घरी बोलवावे, म्हणजे तिला मदत होईल. मी माझ्या बॉसला म्हणालो, मला ट्रान्सफर व्हायला 3 महिने बाकी आहे, तरी मला त्याआधी ट्रान्सफर मिळाले तर बरे होईल. बॉस ठीक आहे म्हणाला. हे ऐकून मी आनंदात होतो. सायंकाळी ऑफिसवरून आल्यावर दादाला फोन केला आणि म्हणालो, मी लवकरात लवकर घरी येत आहे. बॉसने माझे ट्रान्सफर करण्यास होकार दिला आहे. दादा पण खूप खुश झाला आणि 1 आठवड्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यावर 2-3 दिवसांनी मी घरची कामे करू लागलो. पाहता पाहता 15 दिवस निघून गेले. वहिनीला आता 8वा महिना लागला होता. वहिनीने तिच्या मोठ्या बहिणीला फोन केला आणि म्हणाली, तू ये लवकर ये, म्हणजे मला बरं होईल. घरी तसे काम करणारी बाई होती, पण ती किती करणार होती. आणि वहिनीच्या बहिणीने होकार दिला. दादांनी मला आल्यावर सांगितले होते, तुझ्या वहिनीची मोठी बहीण राणी येणार आहे म्हणून. आणि काही दिवसांनी ती घरी आली. तसे मी तिला ओळखत होतो आणि आमचे बोलणे पण झाले होते, पण जास्त नाही, कारण ती मोठी असल्याने मी तिच्यासोबत जास्त बोलत नव्हतो. काम असेल तेव्हा बोलत होतो, पण आता तिचे आणि माझे बोलणे होऊ लागले, कारण एकाच घरात असल्यामुळे होत होते. तरी सुद्धा मी कमी बोलायचो आणि ते पण जास्त बोलत नव्हती. एकदा मला दादा म्हणाला, जा आणि मार्केट मधून काही वस्तू घेऊन ये. मी म्हणालो, तू चल. तर म्हणाला, नाही, मला दुसरे काम आहे. तेवढ्यात वहिनी आली आणि म्हणाली, तुम्ही राणीला सोबत घेऊन जा, ती पण कुठे गेली नाही आल्यापासून, आणि तुम्हाला पण मदत होईल. तेव्हा पहिल्यांदा माझ्या गाडीवर बसली. त्या दिवशी आम्ही खूप वेळ बाहेर होतो आणि बाहेरच फास्ट फूड खाल्ले. त्या दिवशी ती आणि मी चांगल्या प्रकारे बोललो. आम्ही घरी आलो. ती कामे करू लागली आणि मी आराम केला. संध्याकाळी मी उठलो, फ्रेश झालो आणि हॉलमध्ये येऊन बसलो. तसाच तिने चहा आणून दिला. मी तिला म्हणालो, का बरं आई नाही आहे? तर ती म्हणाली, आहे ना आई. मी म्हणालो, नाही, तुम्ही चहा आणला म्हणून विचारले. तर म्हणाली, मी नाही आणू शकत का चहा? मी म्हणालो, आणू शकता ना. ती म्हणाली, आता मीच आणणार चहा. आईला पण दिला चहा. आई बाहेर बसून आहे ताई सोबत. नंतर मी पण बाहेर गेलो आणि आई आणि वहिनी सोबत बोलू लागलो. नंतर रात्री आम्ही सर्व मिळून जेवण केले. दादा आणि वहिनी आपल्या खोलीत गेले होते. आई पण झोपली होती. मी टीव्ही पाहत होतो आणि राणी काम आवरत होती. तिचे काम झाले आणि माझ्याकडे येऊन बसली. मी तिला विचारले, एक काम कराल का? तर म्हणाली, काय काम आहे सांगा. मी म्हणालो, मला कॉफी प्यायची इच्छा आहे, तर बनवतात का 2 कप? ती म्हणाली, 2 कप पिणार आहे का? मी म्हणालो, 2 कप नाही, 1 कपच, पण 1 तुम्ही पिणार ना? तर ती हसली आणि म्हणाली, आणते बनवून. नंतर तिने कॉफी बनवून आणली आणि कॉफी पिता पिता आम्ही बोलू लागलो. मी तिला विचारले, का बर सोडले तुम्ही तुमच्या नवऱ्याला? तर म्हणाली, जिथे आपल्याला सुख नसेल, या प्रेमाचे बोल नसेल तर काय उपयोग राहून? तो मला मारायचा, कुठे जाऊ पण देत नव्हता, नुसता दारू पिऊन झगडा करायचं. मी किती सहन केले, पण त्याला काहीच समजत नव्हते आणि तिचा चेहरा उतरला होता. मी म्हणालो, जाऊन द्या, बर केले तुम्ही. आणि तिची नाराजगी दूर करण्यासाठी म्हणालो, तुमच्या हाताला काही जादू वगैरे लावून आले आहे का? ती नाही तर म्हणाली,
आणि का बर तुम्ही असे बोलत आहे, म्हणाली. मी म्हणालो, कारण तुम्ही जेवण खूप चांगले बनवता आणि आता कॉफी पण फार छान बनवली, म्हणून म्हणालो. ती हसली आणि म्हणाली, तुम्ही पण ना. त्यानंतर आम्ही नेहमीपेक्षा थोडे जास्त बोलू लागलो. असेच काही दिवस निघून गेले, पण आता माझे तिच्याबद्दल विचार बदललेले होते. मला ती आवडू लागली होती, पण मी सांगू शकत नव्हतो. आता मी तिच्या अनेक कामात मदत करत होतो. ती मला म्हणायची, तुम्ही असू द्या मी करते. तर मी म्हणायचो, तुम्ही एकटेच करणार काय? ती म्हणाली, मोलकरी नसते ना. तर मी म्हणालो, प्रत्येक वेळेस नसते ना ती, आणि मला तुमच्या सोबत काम करायला आवडते. ते म्हटल्यावर तिने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली, तुम्ही काय बोलले मला समजले नाही. मी म्हणालो, मला तुमच्या सोबत काम करायला आवडते आणि बोलायला पण. का बरं असे वाटते हे मला माहित नाही. तर ती काही न बोलता चूप होती, पण तिला माझे बोलणे समजले होते आणि ती चूप होती. तर मी अजून म्हणालो, तुम्हाला जर स्वतः कामे करायची असेल आणि माझी मदत नको असेल तर सांगा. तर ती म्हणाली, तसे नाही आहे. मला पण चांगले वाटते, कारण एकमेकांसोबत बोलले तर काम लवकर होते. आता ते मी रोज बोलायचो आणि आपली कामे करायची. यामुळे आम्ही जवळ येऊ लागलो आणि आमचे मन जुळू लागले. आता ती माझ्या सोबत मनमोकळ्यापणाने बोलायची आणि ती बोलताना मला पण खूप चांगले वाटायचे. आता काही दिवसात आमचे बोलणे आणि वागणे असेच वाढू लागले आणि मी तिची खूण पण काढू लागलो. ती काही नाही म्हणायची, फक्त हसून द्यायची, कारण तिला पण या गोष्टी आता आवडू लागल्या होत्या. आता आम्ही फार जवळ आलो होती आणि एकामेकांना स्पर्श नेहमी व्हायचा, पण कोणालाच काही हरकत नव्हती. आता आम्ही खूप जवळीक आलो होतो. 2 दिवसांनी वहिनीला वेदना सुरू झाल्या आणि वहिनीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दिवसभर राणी वहिनी सोबत हॉस्पिटलमध्ये राहायची आणि रात्री भाऊ आणि आई दोघे राहायचे. त्या दिवशी मी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि येताना राणीला सोबत घरी घेऊन आलो. आता ती जेव्हा गाडीवर बसली तर थोडी जवळ आणि आम्ही बोलू लागलो. ती म्हणाली, लवकरच तुम्ही काका होणार आहे. मी म्हणालो, हो ना, मला खूप आनंद होत आहे. असेच बोलता बोलता आम्ही घरी पोहोचलो. आता घरी आलो तर फक्त ती आणि मीच होतो. फ्रेश होऊन ती म्हणाली, जेवण करू, कारण मला भूक लागली आहे. मी म्हणालो, ठीक आहे. मग आम्ही जेवण करू लागलो. जेवण झाल्यावर ती सर्व आवरत होती आणि मी टीव्ही बघत होतो. ती आली आणि माझ्या जवळ बसली. थोड्या वेळाने ती म्हणाली, आपण काही दिवसच झाले बोलत आहे, पण असे वाटते की खूप दिवसापासून आपण एकमेकांसोबत बोलत आहे. मी थोडा जवळ जाऊन म्हणालो, तू आहेस एवढी सुंदर की तुझ्यासोबत बोलासाठी कोण स्वतःला रोखू नाही शकत. तर ती हसली आणि म्हणाली, हो का, तुम्हाला तर काही पण वाटते. मी म्हणालो, खरंच तेव्हापासून तू आली, मला तुझ्या सोबत बोलायला खूप आवडते, म्हणून मी तुझ्या सोबत बोलतो. मी असं म्हणताच ती म्हणाली, अजून काय काय आवडते? मी अजून जवळ जाऊन हळूवारपणे म्हणालो, खूप काही. आणि आता आम्ही त्या वातावरणात एकदम रमून गेलो होतो. तिला तर या गोष्टी फार चांगल्या वाटू लागल्या होत्या, कारण कित्येक दिवसापासून तिला या वेळची वाट होती आणि तिच्या चेहऱ्यावर ती दिसत होते आणि आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. ती माझ्या प्रत्येक कामात प्रतिसाद देत होती आणि मला पण त्याचा खूप आनंद होत होता. असे चालल्यानंतर आमचे वादळ थांबले आणि आम्ही आराम केला. दुसऱ्या दिवशी आम्ही खूप खुश होतो. आम्ही सर्व कामे सोबत केली आणि सर्व गोष्टीचे आनंद घेऊ लागलो. असेच आमचे सुरू होते. अशाच अनेक गोष्टीसाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.